नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल, मजेत असाल तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे फार्मसी काउन्सिलिंग स्टार्ट झाले आहे आणि लवकरात लवकर कॅप राऊंड सुद्धा सुरू होणार आहेत आणि आपला फायनल मेरिट नंबर सुद्धा आलेला आहे। आता सीईटी सेल लवकरात लवकर सुरू करावेत अशी इच्छा आहे। मात्र सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता, सर कॅप राऊंड सुरू झाल्याच्या नंतर ऑप्शन फॉर्म कसा फिल करायचा असतो, कॉलेज लिस्ट कशी बनवायची असते, याच्याबद्दल आपण डिटेल्स व्हिडिओ काढलेले आहेत, व्हिडिओ बनवलेले आहेत। जर तुम्ही बघितले नसतील तर व्हिडिओ सेक्शन मध्ये जा आणि ते सर्व व्हिडिओज बघा। आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हा सर्वांना सिटी वाईज कॉलेज लिस्ट देणार आहे आणि त्याच्याकरिता आपण एक गुगल फॉर्म सुद्धा भरला होता। मात्र ज्यावेळेला आम्ही तो गुगल फॉर्म बघितला, बाप रे बाप, 1,500 विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं आणि आम्ही सर्वांपर्यंत ज्यावेळेला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला कुठेतरी आमच्याकडे लिमिटेशन्स आल्या आणि ज्यावेळेला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत संपर्क करत होतो त्यावेळेला रेस्ट्रिक्ट करण्यात आलं आणि म्हणून बघा रात्री 1 वाजेपर्यंत आपण बऱ्याच विद्यार्थी मित्रांना कॉन्टॅक्ट केला होता। जवळपास 150 विद्यार्थ्यांना आपण कॉन्टॅक्ट केला आहे, त्यांना पर्सनल कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे। मात्र त्याच्यानंतर शक्य झालं की हे शक्य होणार नाही, म्हणून आपण काय केलेलं आहे, आता सध्या एक व्हिडिओ बनवत आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉलेजच्या लिस्ट अवेलेबल केल्या जातील, त्याच्यासोबतच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये एक लिंक भेटेल। त्या लिंक मध्ये एकतर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असेल किंवा व्हॉट्सअप कम्युनिटी हे ना किंवा व्हॉट्सअप चॅनलची लिंक असेल, त्याला तुम्ही जॉईन करायचं आहे आणि तिथे तुम्हाला सगळे अपडेट आणि अजून सिटी वाईज लिस्ट तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केले जातील। किंबहुना या व्हिडिओच्या कमेंट मध्ये तुमचं सिटी कमेंट करायचं आहे, त्याचा रिप्लाय तुम्हाला तिथेच देण्यात येईल आणि तुमची सिटी वाईज जी कॉलेज लिस्ट आहे ती तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करण्यात येईल। क्षमा असावी सर्वांना, कारण आपण काल बऱ्याच विद्यार्थ्यांना मेसेज करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा आला असाल आणि जर तुम्हाला हा मेसेज आला नसेल तर कृपया करून कमेंट करा, आम्ही तुमच्या कमेंटचं उत्तर देऊया। बरोबर आहे। आता बघा आपण कॉलेज वाईज लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत। मित्रांनो लक्षात ठेवा, ही कॉलेजची लिस्ट बघत असताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे। आता या ज्या सिटी वाईज कॉलेजच्या लिस्ट आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा या टॉप कॉलेजेसच्या लिस्ट आहेत आणि या लिस्ट मध्ये तुम्हाला म्हणजे अगदी दिसेल की मी इथे मुंबईचे कॉलेजेस लिहिलेले आहेत। लक्षात ठेवा हे मुंबईचे कॉलेजेस आहेत, मात्र इथे रँकिंग नाहीये, हे कॉलेजेस रँकिंग नुसार लावलेले नाहीत। कृपया करा, आम्ही सुद्धा कॉलेजेस इंटरनेटच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, प्राध्यापकांच्या माध्यमातून हे लिस्ट केलेले आहेत। कृपया करून तुमचा ऑप्शन फॉर्म फिल करत असताना याची रँकिंग लक्षात तुम्ही ठेवायची आहे की तुम्हाला कोणतं कॉलेज कोणत्या नंबरवर ठेवायचं आहे। दिस इज ओनली रैंडम कॉलेज लिस्ट ऑफ मुंबई, पुणे, नागपुर, नासिक सिटी। मैं एक बार फिर से रिपीट करता हूं, ये सिर्फ एक रैंडम कॉलेज लिस्ट है, रैंकिंग के अकॉर्डिंग ये कॉलेज लिस्ट नहीं है। तो आपको आपके रैंक, आपके कैटेगरी के अकॉर्डिंग इसको लिस्ट करना है। ओके, ये आपके यहाँ पर डिस्क्लेमर था, पहले मैंने बता दिया, नहीं तो बहुत सारे बच्चे क्या करते हैं, डायरेक्ट एज इट इज लिस्ट ले ली भैया, छाप दी, लिस्ट ले ली बेटा, छाप दी। ऐसे आपको नहीं करना है, आपको एनालिसिस करना है और लिस्ट बनानी है। देखो सबसे पहले हमने मुंबई की कॉलेजेस की लिस्ट बनाई है और मुंबई के अंदर कौन से कॉलेजेस होते हैं, कौन से बढ़िया कॉलेजेस है ना, नावाजलेले कॉलेज कोणते आहेत, या सगळ्यांवर आपण चर्चा करणार आहोत। बरोबर आहे। यस, चला बघा पहिलं कॉलेज आहे सगळ्यांचं ड्रीम कॉलेज, इन्स्टिट्यूट ऑफ मुंबई केमिकल टेक्नॉलॉजी, ज्याला आपण आयसीटी मुंबई दे माटुंगाला आहे, खूप बेस्ट कॉलेज आहे। त्याच्यानंतर बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, बीसीपी म्हणतो आपण त्याला, सांताक्रूज मुंबईला आहे, हे सुद्धा खूप महत्त्वाचं कॉलेज आहे। याच्यानंतर सीयू शाह कॉलेज ऑफ फार्मसी वुमन, लक्षात ठेवा हे जुहूला आहे, फक्त लेडीज साठी हे कॉलेज आहे। मुंबईमध्ये बरेचसे कॉलेजेस आहेत जे फक्त मायनॉरिटी साठी आहेत, त्यांना आम्ही इथे लिस्ट केलेलं नाहीये। बरोबर आहे। यस, काही सिंधी लोकांसाठी आहेत, काही हिंदी लोकांसाठी आहेत, त्या कॉलेजेसला आम्ही इथे लिस्ट केलेलं नाहीये। त्याच्यानंतर SVKM है ना, भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर KM कुंदनानी कॉलेज, ते पण खूप महत्त्वाचं कॉलेज आहे। विवेकानंद एज्युकेशन सोसायटी फार्मसी मुंबई है ना, अंजुमान ई इस्लाम कलसेकर टेक्निकल कॅम्पस नवी मुंबई, ओरिएंटल कॉलेज, HK कॉलेज म्हणा, भारती विद्यापीठ नवी मुंबईचं। त्याच्यानंतर शोभाबेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ फार्मसी अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट, त्याच्यानंतर अमिटी युनिव्हर्सिटी, लक्षात ठेवा हे प्रायव्हेट आहे। बरोबर आहे। AC पाटील इन्स्टिट्यूट आणि AIKTC स्कूल ऑफ फार्मसी हे टॉप कॉलेजेस आहेत, मात्र रँकिंग नुसार नाही आहेत। बरोबर आहे। यस, आणि अजूनही काही
अजूनही काही लिस्ट पाहिजे असतील प्रायव्हेटच्या किंवा जे अनएडेड कॉलेजेस आहेत ते सुद्धा अजून याच्यानंतर तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत. अगदी याच्यानंतर येऊयात पुण्याच्या लिस्टमध्ये. तुम्हाला डायरेक्ट ही लिस्ट कॉपी सुद्धा करता येईल है ना, किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. बरोबर आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. आता याच्यानंतर आहे जी दुसरी लिस्ट आहे सावित्री पुणे. पुणे बघा, पुणे आणि पुणे जिल्ह्यातील ही जी लिस्ट आहे ही पुणे सिटी आणि पुणे जिल्ह्यातील सिटी आहे, लक्षात ठेवा. पुणे डिस्ट्रिक्टचे सुद्धा कॉलेजेस याच्यामध्ये अवेलेबल आहेत. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी है ना, आर्मड फोर्स AFMC कॉलेजचं फार्मसी, त्याच्यानंतर AISMS प्रोग्रेसिव्ह PS एज्युकेशन सोसायटी का है ना, लोकनेते श्री दादाबाई फराटे कॉलेज ऑफ फार्मसी है ना, फिर शिवनगर विद्याप्रसारक मंडळ फार्मसी बारामतीचं कॉलेज आहे. पुना कॉलेज ऑफ फार्मसी बेस्ट कॉलेज आहे, येस पुना कॉलेज ऑफ फार्मसी. त्याच्यानंतर DY पाटील आहे, येस त्याच्यानंतर DY पाटील फार्मास्युटिकल सायन्स आहे किंवा DY पाटील कॉलेज ऑफ फार्मसी आहे. MIT वर्ल्ड पीस WPU चा आहे, येस. त्याच्यानंतर राजश्री शाहू कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च पुणे, मराठवाडा मित्र मंडळाचे फार्मसी कॉलेज हे सुद्धा टॉप कॉलेज आहे. सिंहगड आहे, विश्वकर्मा आहे, अल्लाना कॉलेज आहे, PE सोसायटी आहे, इंदिरा कॉलेज आहे, सूर्यदत्ता आहे आणि ज्ञानविलास आहे आणि RD कॉलेज ऑफ फार्मसी भोर पुण्यापासून जवळच पुणे जिल्ह्यातला भोर तालुक्यात हे आहे. यस, दिस इज अ कॉलेज लिस्ट फॉर पुणे. फटाफट से आप स्क्रीनशॉट ले सकते हो और इसके अंदर एडिशन करवाई जाएगी, इसलिए आपको लिंक के अंदर आपको ज्वाइन होना है. ओके चलो फिर आगे बात करते हैं और आगे जाते हैं. और नेक्स्ट है नासिक. नासिक की कॉलेज लिस्ट. तो नासिक के हम सिर्फ टॉप कॉलेजेस की लिस्ट निकाली है, जिनमें है आपके ND MVP समाज कॉलेज ऑफ फार्मसी, KK वाघ कॉलेज ऑफ फार्मसी, महात्मा गांधी विद्या मंदिर, इसके बाद ब्रह्म वैली कॉलेज ऑफ फार्मसी आणि RG सपकाळ कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक. बरोबर आहे, नाशिकचे हे काही कॉलेजेस होते. आणि त्याच्यानंतर अगदी आपण बघितलेलं आहे नागपूर. नागपूरचे काही कॉलेजेस आहेत आणि नागपूरच्या जवळचेच गोंदिया आणि अमरावती यांचे सुद्धा कॉलेजेस आम्ही लिस्टेड केलेले आहेत. डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल RTMNU है ना, आपल्याकडे RTMNU चं हे कॉलेज आहे. शरद पवार कॉलेज ऑफ फार्मसी है ना, किशोरीताई भोयार कॉलेज ऑफ फार्मसी, प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ फार्मसी, कमला नेहरू कॉलेज ऑफ फार्मसी, नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी, गुरु नानक कॉलेज ऑफ फार्मसी हे नागपूरचे कॉलेजेस आहेत. आणि अगदी आपण गोंदिया आणि अमरावतीचे सुद्धा लिस्ट केलेले आहे. राजेंद्र गोडे अमरावती है ना, गोंदिया कॉलेज ऑफ फार्मसी गोंदिया, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी गोंदिया है ना, मनोहरभाई पटेल गोंदिया अँड सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट नागपूर गोंदिया. येस, असे नागपूर, पुणे, मुंबई आणि त्याच्या सोबतच पुणे है ना, नागपूर, मुंबई, नाशिक, गोंदिया, अमरावती याच्या लिस्ट होत्या. आता अजून कोणत्या सिटीची लिस्ट तुम्हाला पाहिजे, कोणत्या जिल्ह्याची लिस्ट पाहिजे, तुमच्या नावाच्या कॉमेंट सोबत तुम्हाला कॉमेंट करायची आहे. आणि ज्यांनी सुद्धा आमच्याशी संपर्क केला होता त्यांना सुद्धा संपर्क करण्याचे प्रयत्न चालू आहेत. मात्र तुम्ही खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जॉईन व्हायला विसरू नका आणि तुमच्या सर्व ज्युनियर्स मित्रांना MVSAT एग्जाम बद्दल सांगू शकता. करोडो रुपयांचे प्राइजेस जिंकू शकता. ऑल द बेस्ट. कमेंट करा आपको कौन से कॉलेज की लिस्ट चाहिए. ऑल द बेस्ट.